स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण कधी भाजी बनवण्याचा वगैरे कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण झटपट चविष्ट असा राजमा राईस सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी राजमा घेतलेला आहे, भिजवलेला राजमा आहे हा। इथे पाहू शकताय तुम्ही, हा भिजवून घेतलेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे कांदे उभ्या स्लाइसमध्ये मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता अगदी ताजा फ्रेश आहे, हिरवी मिरचीचे मी या पद्धतीने असे उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत ह्या। धना पावडर लागेल, जिरा पावडर लागेल, आलं लसूण घेतलेलं आहे, जिरे लागेल, मोहरी लागेल, हळद लागेल, थोडासा लाल तिखट लागेल। हे बेसिक मसालेच आपण वापरणार आहोत। इथे मी तांदूळ स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे आणि तेल देखील लागेल आणि आपल्याला हिंग देखील लागणार आहे, हिंग घेतलेला आहे। इथे खडे मसाले देखील अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत। तमालपत्र, काळी मिरी घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1-2 लवंग घेतलेले आहे आणि ही हिरवी वेलची घेतलेली आहे। सर्वात अगोदर इथे आपल्याला राजमा एक 5 ते 7 मिनिट आपण उकळवून घ्यायचा आहे। आपला राजमा उकळून होत आहे तोपर्यंत इकडे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही कढईमध्ये करा किंवा मग पातेलं असेल पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता। इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल घेणार आहोत। इथे आपलं तेल टाकून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहेत सुरुवातीला। आपण राजमा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। त्याचा उग्रपणा जाईपर्यंत एक 5 मिनिट उकळवून घ्यायचं आहे। इकडे आपले जिरे देखील छान फुललेले आहेत। आता आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। हे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सोबतच आपल्याला कढीपत्ता घेतलेला आहे तो घालून घेऊयात। अगदी ताजा फ्रेश कढीपत्ता आहे। हिरवी मिरची आहे ती घालून घेऊयात। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे आता आपण कांदा घालून घेऊयात। तुम्ही भात किती बनवणार आहे त्या हिशोबाने कांदा वगैरे हे सर्व साहित्य घ्या। इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, भात जरा जास्त प्रमाणात बनवायचा आहे त्यासाठी। आता आपण कांदा फास्ट गॅसवरती एक 2 ते 3 मिनिट आपण छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान असा हलकासा परतत आलेला आहे। आता आपण आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपला आलं लसूण छान मिक्स झालेला आहे। 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात। आता आपण हे टोमॅटो कट करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि ते देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो परतत असताना नेहमी साधारणतः टोमॅटो परतण्यापुरतं आपलं थोडंसं मीठ घालून घेऊयात। आपण राजमा उकळवून घेण्यासाठी देखील मीठ घातलेलं होतं, अर्धा चमचा छोटा, आणि इथे देखील आपण अर्धा चमचा छोटा मीठ वापरलेला आहे। त्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान असं परतलं जातं। आता आपण हे व्यवस्थित असं एक 3 ते 4 मिनिट आपण झाकण ठेवून परतून घेऊयात। इकडे आपला राजमा देखील छान असा उकळून झालेला आहे। 5-1 मिनिट आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण कांदा टोमॅटो देखील आपण आपले चेक करून घेऊया। आपला कांदा टोमॅटो देखील छान असं परतलेला आहे। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। भाजलेल्या जिऱ्याची पावडर घरीच बनवलेली आहे ती घालून घेऊयात। घरगुती धना पावडर आहे ती घालून घ्यायची आहे, 1-2 चमचे घेतलेले आहे। आणि लाल तिखट आपण साधारणतः 1 चमचा भरून घेतलेले आहे। हे देखील आपलं घरगुतीच लाल तिखट आहे आणि लवंगी मिरचीचं आहे, त्यामुळे मी इथे जास्त वापरणार नाही, खूप तिखट आहे कारण हे। सोबतच आपल्याला हळद देखील घ्यायची आहे। इथे हळद देखील आपण यामध्ये घालून घेऊया। आता हे सर्व साहित्य, सर्व कोरडे मसाले आपण अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला आता बारीक करायचा आहे। हे व्यवस्थित आपण कोरडे मसाले छान असे 1 मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती। इथे आपला मसाला देखील छान असा परतून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता इथे मी दही घालणार आहे। हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल। आपण हे घरीच बनवलेलं घट्टसर असं आपलं दही आहे
आता आपण हे दही देखील थोडंसं घालून घेऊयात, त्यामुळे टेस्ट जरा खूप छान लागते, त्यामुळे मी घालत आहे. इथे साधारणतः 2 ते 3 छोटे चमचे मी घेतलेले आहेत, ते घालून घेतलेलं आहे. आता दही देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी देखील चालेल. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये हा राईस आहे, धुवून घेतलेला तांदूळ आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात. इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपण हा राईस याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. अगोदर राजमा घातला तरी देखील चालेल, पण मी इथे वाफवून घेतलेला आहे, त्यामुळे सुरुवातीला मी तांदूळ घातलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच हा राजमा धुवून घेतलेला आहे गरम पाण्यातून काढून, तो देखील आपण यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. 1 मिनिटभर आपण परतून देखील घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. राईस कितपत आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्या. हे व्यवस्थित पाणी देखील आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊयात. चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण हा भात शिजवून घेऊयात. आपला भात आता शिजलाय का ते पाहूयात आपण. इथे आपला भात छान असा शिजून तयार झालेला आहे. इथे आपला राईस पहा किती छान असा शिजून तयार झालेला आहे. कधी भाजी बनवण्याचा वगैरे कंटाळा आला असेल तर त्यावेळेस तुम्ही ही राजमा राईसची रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. खूप छान असा वास तर येत आहे पहा. आता आपण आपला राईस खूप छान असा मोकळा सुटसुटीत बनून तयार झालेला आहे. राजमा राईसची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.